गुरुपौर्णिमेनिमित्त आज आपण अगदी तोंडात टाकताच विरघळणारे हे असे मस्त ओल्या नारळाचे खुसखुशीत लाडू तयार करणार आहोत. बऱ्याचदा पाक तयार करताना आपल्याला टेन्शन येतं, लाडूचा पाक पुढे जातो किंवा कच्चा राहतो. पण आज आपण जरा सुद्धा पाकाचं टेन्शन न घेता तोंडात टाकताच विरघळणारे रवा नारळाचे लाडू सोप्या पद्धतीने कसे करायचे ते पाहूयात. नमस्कार, मी प्रिया. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. सर्वप्रथम आपल्याला रवा भाजायचा आहे आणि त्याकरता अशी जाड तळाची आणि खोलगट अशी कढई घ्यायची आहे. रवा आपल्याला व्यवस्थित भाजता यावा याकरता अशी खोल आणि जाड तळाचीच घ्यायची, म्हणजे तो रवा अजिबात करपत नाही किंवा त्याचा रंग सुद्धा बदलत नाही. ही मी ट्रायप्लायची कढई वापरलेली आहे. आता इथे आपण 1 वाटी इतकं साजूक तूप घेतलेलं आहे आणि तूप फार घट्ट नाहीये किंवा फार सैल नाहीये. त्यापैकी साधारण 1-1.5 चमचा तूप मी या वाटीमध्ये शिल्लक ठेवलेलं आहे. ते का ठेवले ते मी पुढे जाऊन सांगते. त्यानंतर तूप चांगलं गरम झालं की मग यामध्ये थोडासा रवा घालून पाहायचा. रवा बघा फुलून असा वर आला, याचा अर्थ तूप छान गरम झालेला आहे. आता ज्या वाटीने आपण तूप मोजलं त्याच वाटीने 2 वाटी बारीक रवा घेतलेला आहे. अगदी जो चिरोटी रवा असतो तो रवा मी इथे वापरलेला आहे. शक्यतोवर लाडूसाठी अगदी बारीक रवा जो मिळतो तोच वापरायचा. आता गॅसची आच लहान ते मध्यम ठेवलेली आहे आणि आपल्याला हा रवा सतत असं हलवत हलवत छान असा भाजून घ्यायचा आहे. भाजताना आपल्याला जरा सुद्धा थांबायचं नाहीये, कारण जरा जरी थांबलं तरी सुद्धा काय होतं तर रवा तळाशी करपला जाऊ शकतो. पण आपण घेतलेली कढई जाड तळाची आहे त्यामुळे हा प्रश्न येणार नाही. पण तरी सुद्धा आपण सतत हे असं हलवत राहायचं आहे. ही घेतलेली कढई मी ट्रायप्लायची आहे आणि इंडस व्हॅली या कंपनीची वापरलेली आहे. जर तुम्हाला ही घ्यायची असेल तर प्रियाज किचन नावाचं जर कुपन कोड वापरलं तर तुम्हाला 12% डिस्काउंट सुद्धा मिळेल. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईनच. हा रवा भाजताना ना आपल्याला फार जास्त सुद्धा अगदी लालसर करायचा नाहीये, कारण जर आपण मोठ्या आचेवर किंवा फार जास्त जर रवा भाजला ना तर मात्र याचं वरचं जे आवरण असतं रव्याचं ते जरासं कडक होतं आणि जेव्हा आपण हा रवा पाकात मुरायला घालतो त्यावेळेस त्याच्या आतपर्यंत पाक शिरला जात नाही आणि लाडू खाताना कचकच लागतात. त्यामुळे बघा हलकासा रंग बदलेपर्यंत मी इथे रवा भाजून घेतलेला आहे. आता 1 वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे. बघा अगदी घट्ट वाटी भरून घेतलेलं होतं, अशी मूद पडली पाहिजे. आता आपल्याला हा ओला नारळ जो आहे तो सुद्धा चांगला एक 7 ते 8 मिनिटं चांगलं असं भाजून घ्यायचं आहे. रवा आपण 10 मिनिटं भाजला, त्यानंतर हे नारळ घातल्यानंतर पुन्हा आपल्याला 7 ते 8 मिनिटं मध्यम आचेवर चांगलं असं भाजून घ्यायचं आहे, म्हणजे हे लाडू थोडेसे जास्त दिवस टिकतात. साधारण आठवडाभर हे लाडू छान टिकतात. पण जर आपण रवा जरासा आणि खोबरं जर चांगलं भाजून घेतलं असेल तर मात्र एक 15 दिवस सुद्धा व्यवस्थित हे लाडू छान टिकतात. आता हा आपल्याला रवा एका ताटामध्ये काढून ठेवायचा आहे, कारण जर आपण असंच जर कढईमध्ये जर ठेवला तर मात्र तो जास्तीचा भाजला जाईल आणि मग याच्या आतपर्यंत पाक मुरला जाणार नाही. म्हणून एका ताटात काढून ठेवायचं. आता तीच कढई पुन्हा मी गॅसवर ठेवलेली आहे. त्यामध्ये आपल्याला 1.5 वाटी इतकी साखर घालायची आहे. आता 1.5 वाटी साखर का घेतली, कारण आपण घेतलेला जो रवा होता तो 2 वाट्या, 1 वाटी खोबरं असं मिळून किती झालं 3 वाट्या आणि त्याच्या निम्मे इतकी म्हणजे 1.5 वाटी आपल्याला साखर वापरायची आहे. आता साखरेच्या निम्मे म्हणजे किती पाऊण इतकं आपल्याला पाणी वापरायचंय, किंवा अगदीच जर कळत नसेल तर साखर बुडेल इथपर्यंत पाणी वापरलं तरीही चालेल. आता हे असं चांगलं अधेमध्ये हलवून घ्यायचं. गॅसची आच मध्यम ठेवायची आहे आणि ही साखर विरघळेपर्यंतची वाट पाहायची आहे. अधेमध्ये हलवत राहिलं ना की लगेच 1-2 मिनिटांमध्येच साखर व्यवस्थित विरघळते आणि पाकाला उकळी यायला सुरुवात होते. पण बऱ्याचदा काय होतं, साखर थोडीशी गढूळ असते. त्यामुळे आपण हा पाक स्वच्छ करण्यासाठी किंवा यावरची मळी काळपटपणा कमी करण्यासाठी 2 चमचे यामध्ये दूध घातलेलं आहे. साखर विरघळली आणि पाकाला उकळी यायला लागली की मग दूध घालायचं. आता जसं या पाकाला उकळी येते ना तस तसं बघा सगळा हा जो काळपटपणा आहे तो असा या फेसाच्या रूपात असा वर आलेला आहे. आता हे गाळण्याने असं आपल्याला काढून घ्यायचं आहे. हे सगळंच असं ना मी गाळण्याने काढून घेतलं. बऱ्यापैकी पाक आपला स्वच्छ झालेला आहे. जर तुमची साखर अशी गढूळ नसेल आणि अगदी स्वच्छ असेल तर ही प्रक्रिया करण्याची काहीच गरज नाही. आता मी सगळा पाक व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेला आहे.
एकदा का पाकाला उकळी आली आणि आपण हे असं मळी त्याची काढून घेतली की मग मात्र आपल्याला अगदी गॅस लहान करायचा आहे आणि लहान गॅसवर चांगले पुढचे 2-3 मिनिटं पाक शिजवून घ्यायचा आहे. 2-3 मिनिटांनंतर मी पाक थोडासा डिश मध्ये घेतलेला आहे. बघा, आपण पाव किलोचेच हे लाडू करतोय, त्यामुळे बघ 2-3 मिनिटांमध्येच पाकाला उकळी आल्यानंतर ही अशी एक तार वळायला लागलेली आहे. एक तारी पाक हा आपला तयार झालेला आहे. हा पाक चेक करण्याची ही पहिली पद्धत झाली. आता दुसरी पद्धत म्हणजे बघा, उलटण्यावरचं शेवटचं जे टोक पडतंय ना, जो पाकाचा थेंब पडतो तिथे अशी तार खेचल्यासारखी दिसते. याचाच अर्थ आपला हा पाक आता बनवून तयार झालाय. आता आपण शिल्लक ठेवलेले जे चमचाभर तूप होतं ते यामध्ये घालून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं, तर पाक जास्तीचा पुढे जात नाही. मी गॅस बंद केलेला आहे आणि लगेच यामध्ये वेलची पावडर घालायची. पाक मोडण्याची ही खास ट्रिक आहे, ज्यामुळे पाक आपला पुढे जात नाही आणि पाकामध्येच असं तूप घातल्यामुळे लाडू अतिशय खुसखुशीत तयार होतात. आता लगेच रवा आणि खोबरं जे आपण भाजून घेतलं ते यामध्ये घालायचं आणि हे चांगलं असं मिसळून घ्यायचं आहे. रव्याच्या कुठेही गुठळ्या राहता कामा नये. अगदी व्यवस्थित हे असं चांगलं मिसळून घ्यायचं आहे. हे एकदा चांगलं मिसळून झालं ना, आता तरी जरी तुम्हाला हे अगदीच सैल वाटत असेल ना, पण हा रवा आहे ना, सगळा हे पाक शोषून घेतो आणि हे मिश्रण थोडंसं घट्टसर होतं. आता हे असंच आपण झाकून थोडा वेळ बाजूला ठेवणार आहोत, म्हणजे हा रवा सगळं पाक शोषून घेईल. अधेमध्ये काय करायचं, हे असंच मिश्रण उघडून आपल्याला हलवायचं आहे. म्हणजे काय होईल, ते थंड सुद्धा होईल आणि रवा ना अगदी घट्ट होणार नाही आणि त्याच्या गुठळ्या तयार होणार नाही. त्यामुळे एक 10 मिनिटांनी 15 मिनिटांनी हे असे अधूनमधून हलवत राहायचं आहे. साधारण बघा तासाभराने हे आपलं असं मिश्रण तयार झालेलं आहे. हात लावण्या इतपत अगदी हे कोमट आहे आणि याचं असं मुटका केला तर सहज मुटका वळतोय, इतकं आपलं हे मिश्रण छान असं मऊसूत तयार झालेलं आहे. आता आपण लगेच याचे लाडू वळायला घ्यायचे आहेत. लाडू वळताना काय करायचं, तर हे असं मिश्रण थोडंसं हातावर घ्यायचं, चोळायचं, म्हणजे सगळ्या गुठळ्या नाहीशा होतात आणि मग आपल्याला याला बेदाणा लावायचा आहे. पण बऱ्याचदा काय होतं, बेदाणा ना लावल्यानंतर तो गळून पडतो, म्हणून तो थोडासा बोटाने चोळून मऊ करून घ्यायचा आणि मग या लाडवाला लावून घ्यायचा आहे. बघा, आपला सहज एका हाताने असा अगदी मस्त लाडू वळला गेला. इतका छान असा हा आपला लाडू बनवून तयार झालेला आहे. हे लाडू बनवायला अतिशय सोपे आहेत. एकदा का तुम्हाला ही पाक मोडण्याची ट्रिक जमली ना, की तुम्ही कधीही आरामात अगदी तासाभरात सुद्धा हे रव्याचे लाडू बनवून तयार करू शकता. दुसरा लाडू सुद्धा पुन्हा हे बघा असंच हातावर मिश्रण चोळून घ्यायचं, म्हणजे सगळ्या गुठळ्या मोडल्या जातात. जर तुम्हाला पिस्त्याचे काप लावायचे असतील तर अर्धवट लाडू वळल्यानंतर पिस्त्याचे काप लावायचे. हा बेदाणा सुद्धा हाताने असा चोळून चोळून मऊ करायचा आणि मग तो सुद्धा अर्धवट लाडू वळल्यानंतर लावून घ्यायचा आहे, म्हणजे ते निखळून पडत नाही. हा दुसरा लाडू सुद्धा आपला बनवून तयार झालेला आहे. आपल्याला 2 हात लावण्याची सुद्धा गरज लागत नाही, इतके छान मस्त हे लाडू बनवून तयार होतात. आता बऱ्याचदा काय होतं, पाक जर आपला पुढे गेला तर हे मिश्रण अगदीच कडक तयार होतं. अशा वेळी काय करायचं, एखाद चमचा यामध्ये दूध घालायचं आणि मिश्रण मिक्सर मधून फिरून काढायचं आहे. पण त्याच्या उलट जर का तुमचं मिश्रण अगदीच ओलसर राहिलं तर काय करणार, अशा वेळी हे मिश्रण साधारण मिनिटभर आपल्याला पुन्हा कढईमध्ये घालून गरम करायचंय, 1 ते 2 मिनिट. म्हणजे हे मिश्रण पुन्हा थंड झाल्यानंतर असं आपलं तयार होतं. म्हणजे पाक जर आपला कमी झाला किंवा कच्चा राहिला तर मात्र पुन्हा थोडंसं आपल्याला गरम करायचंय आणि जर पाक पुढे गेला तर एखाद चमचा दूध घालून हे मिश्रण मिक्सर मधून फिरून घ्यायचं आहे. त्यामुळे जरी पाक चुकला तरी काळजी करण्याचं काहीच कारण नाही. अगदी सहज आपले बघा शेवटचा लाडू वळतीये, तो सुद्धा अगदी व्यवस्थित हा वळून झाला. जरा सुद्धा मिश्रण कडक झालं नाही. अतिशय छान असे हे आपले लाडू बनवून तयार झालेले आहेत. तुम्ही सुद्धा या गुरुपौर्णिमेला किंवा आदल्या मधल्या वेळेमध्ये कधी जर घरामध्ये नारळ शिल्लक राहिला असेल तर हे पटकन तयार होणारे असे रवा नारळाचे लाडू नक्की तयार करू शकता. तुम्हाला ही आजची पद्धत, मी सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंट करून जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा. तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना जरूर शेअर करा. अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह. धन्यवाद.